नमस्कार मंडळी, मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 65, 70 किंवा 80 किंवा 90 आणि त्यापेक्षाही जास्त असेल आणि तुमचे पाय पूर्वीसारखी ताकद दाखवत नसतील, जर तुमच्या गुडघ्यांमध्ये आणि सांध्यामध्ये होणाऱ्या तीव्र वेदना, तातडपणा आणि वारंवार येणाऱ्या पेटक्यांमुळे तुम्ही घराच्या 4 भिंतींपुरतेच मर्यादित झाला असाल, तर समजून घ्या की हा संदेश थेट देवाकडून तुमच्यापर्यंत आला आहे. हो, ते दिवस जेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत मंदिराच्या पायऱ्या आरामात चढत होतात, गावातील जत्रेला थेट जात होतात किंवा मित्रांना भेटायला बाजारात चालत जाऊ शकत होतात, त्या आता केवळ आठवणी किंवा स्वप्ने बनून राहिले आहेत. आज तर स्वतःच्या घरामध्ये बाथरूमला जाणंसुद्धा एक मोठं आव्हान वाटत आहे. प्रत्येक पाऊल टाकताना तीव्र वेदना होतात आणि पडण्याची भीती वाटते. सतत मनात घर करून असते. पण आज मी तुम्हाला एक पक्कं वचन देते की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला आणि माझ्या सूचनांप्रमाणे योग्यरित्या पालन केलं, तर तुमचे कमजोर आणि लडखडणारे पाय केवळ 15 दिवसांमध्ये पुन्हा नवीन ताकद मिळवू शकतील. इतकंच नाही तर तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत आणि घोड्यासारखे वेगवानही होऊ शकतात. आता तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल की हे कसं शक्य आहे. तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की ही काही जादू नाही किंवा चमत्कार नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या 5 अमूल्य व आयुर्वेदिक उपायांची शक्ती आहे. तुम्हाला फक्त ते पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत आणि त्यांचं सेवन करण्याची योग्य पद्धत समजून घ्यायची आहे. माझे एक रुग्ण आहेत, ते आहेत 85 वर्षाचे आणि ते एक निवृत्त शिक्षक आहेत. ते वेदनांमुळे व्हीलचेअरला खेळले होते. त्यांची मुलगी रडत रडत म्हणाली की बाबा, आता तो स्वतःच्या नातवांबरोबर बसून खेळूही शकत नाही. पण जेव्हा त्यांनी मी सुचवलेली एक गोष्ट पाण्यात भिजवून खायला सुरुवात केली, तेव्हा अवघ्या 10 दिवसांमध्ये ते स्वतःच्या पायांवरती चालत दवाखान्यापर्यंत आले आणि म्हणाले की डॉक्टर, जणू काही माझे पाय परत आले आहेत. असं मला वाटतं की त्यांच्या डोळ्यातून अश्रू आणि चेहऱ्यांवरील हास्य पाहून माझं मन भरून आलं. मला असं वाटत नाही की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वृद्ध व्यक्तीने म्हातारपण म्हणजे फक्त वेदना आणि असहाय्यता आहे असा विश्वास ठेवावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025च्या अहवालानुसार 70% पेक्षा जास्त वृद्ध लोकांमध्ये पायामधील अशक्तपणा आणि वेदनांचे मुख्य कारण आहे गंभीर आजार नसून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांची तीव्र कमतरता आहे. दरम्यान दिल्लीच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की योग्य आहार घेतल्यास वयाच्या 90व्या वर्षीही हाडांची ताकद 60% वाढू शकते. तर तुम्ही तुमच्या पायांमधील वेदना आणि ताठरपणा हळूहळू कमी करणारी एक विशेष पद्धत शिकायला तयार आहात का? तुम्हाला कोणत्याही आधाराशिवाय तुमच्या नातवांचा हात धरून मंदिरात चालत जायचं आहे का? जर तुमचं उत्तर होय असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी 5 विशेष घटक सांगणार आहे, जे पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमची हाडे इतकी मजबूत करू शकतात की वयाच्या 90व्या वर्षीही तुम्हाला काठी किंवा मानवी आधाराची गरज भासणार नाही. तुम्हाला पुन्हा धावल्यासारखं वाटेल आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे आयुर्वेदिक सवयी देखील सांगणार आहे की ज्या उपायांच्या परिणामकारकतेने तुमची शक्ती 10 पटीने वाढू शकतात. जर तुम्हालाही तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत करायचे असतील, तर कृपया खाली कमेंटमध्ये हो असे लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कुठून पाहताय त्या ठिकाणाचं नाव देखील कळवा. मला ऐकायला निश्चित आवडेल. मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचत असते आणि तुमच्या प्रतिसादाची वाटही पाहत असते. पहिलाच उपाय ऐकून तुम्हाला खरोखरच धक्का बसेल, म्हणून व्हिडिओमध्ये सोडू नका. मंडळी, दिवसभर बसल्यानंतर पाय लडखडणं, गुडघेदुखी आणि सांधे आखडणं काही लहान-सहान समस्या नाही. हा तर तुमच्या शरीराकडून मिळणारा एक गहन संदेश आहे की तुमच्या हाडांना आणि स्नायूंना आवश्यक असलेले योग्य पोषण मिळत नाही. मनातल्या मनात सकाळी उठून वेदनाशिवाय तुमच्या अंगामध्ये आरामात फिरायचं, अंगणामध्ये आरामात फिरायला जाण्याची तुमची इच्छा असते. तुमच्या नातवंडांना शाळेत सोडण्याची किंवा जुन्या मित्रांसोबत चहाच्या टपरीवर बसून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची तुमची इच्छा असते. पण पायांच्या वेदना तुम्हाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही एका खोलीत बंदिस्त करतात. सर्वात मोठी भीती ही आहे की तुम्ही पडाल किंवा तुमचा हात मोडेल. तुम्हाला माहिती आहे की या वयात हाडे जुळवणं सोपं नसतं आणि तुम्हाला तुमच्या मुलांवर ओझं व्हायला आवडत नाही.
तर ही भीती आणि असहाय्यता तुमच्या जीवनातील आनंद हळूहळू कमी करते. पण आज मी तुम्हाला खात्री देऊ इच्छिते की ही परिस्थिती कायम राहणार नाही. लोकांमध्ये हाडे कमकुवत होण्याचं खरं कारण वाढतं वय नसून पोषक तत्वांचं योग्य शोषण न होणं हे आहे. जेव्हा तुम्ही सुकामेवा किंवा बिया थेट खाता तेव्हा तुमची पचनसंस्था त्यातील सर्व पोषक तत्वे पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. तथापि जेव्हा तुम्ही त्यांना रात्रभर पाण्यात भिजवता तेव्हा त्यांच्यात अंकुरण प्रक्रिया सुरू होते आणि त्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रथिने अशा स्वरूपामध्ये रूपांतरित होतात, जे शरीराद्वारे अधिक सहजतेने शोषले जातात. म्हणूनच भिजवलेले पदार्थ नैसर्गिक औषधांप्रमाणे काम करतात. आयुर्वेदानुसार भिजवलेल्या अन्नाचा जडपणा काही कमी होतो, पचनक्रिया सुलभ होते, वातदोषांत कमीपणा येतो आणि अस्थि धातूसुद्धा मजबूत होतो. आता अधिक वेळ न घालवता आपण काही प्रभावी उपाय पाहूया, जे पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास पायाने गुडघ्यांचे दुखणे हळूहळू कमी होऊ शकते आणि तुमची हाडे मजबूत होऊ शकतात. पहिल्या उपायामध्ये मेथीचे दाणे आणि अक्रोड भिजवण्याचा समावेश आहे. मेथीचे दाणे सामान्यतः भाज्यांना फोडणी देण्यासाठी वापरले जातात, हे तुम्हाला माहीत आहे. पण जेव्हा तुम्ही 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोडचे गर 1 ग्लास पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर भिजवता तेव्हा हे मिश्रण तुमच्या पायांसाठी वरदान ठरतं. मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि दाहशामक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे सांध्यांची सूज कमी करतात आणि रक्तवाहिन्यांतील अडथळे दूर करण्यास मदत करतात. अक्रोडातील ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने स्नायूंचं नुकसान दुरुस्त करण्यास आणि पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात. जेव्हा हे 2 घटक पाण्यात भिजवले जातात तेव्हा त्यातील फायटो ॲसिडचं प्रमाण, जे पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतं, ते नाहीसं होतं. त्यामुळे तुमच्या शरीरात पुरेसे कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात याची खात्री होते. हारफेलच्या एका अभ्यासानुसार भिजवलेले मेथीचे दाणे आणि अक्रोड यांचं मिश्रण वृद्धांमधील हाडांची घनता 40% वाढवू शकतं आणि सांधेदुखी केवळ 15 दिवसांमध्ये निम्मी करू शकतं. माझ्या रुग्णांपैकी एक नगरचे रहिवासी आहेत. 75 वर्षीय मिनलताई आहेत. त्यांना गुडघेदुखी इतकी तीव्र होती की त्या पायऱ्यासुद्धा चढू शकत नव्हत्या. मी त्यांना हा उपाय सुचवला. सुरुवातीला त्या म्हणाल्या, मेथीचे दाणे खूप कडू असतात, मी ते कसे खाऊ शकते. पण जेव्हा त्यांनी 12 दिवस हुशारीने याचं पालन केलं तेव्हा त्यांनी फोन करून मला सांगितलं की न थांबता 3रा मजला मी चढायला शिकले. आता माझ्या गुडघ्यांमधील जवळजवळ दुखापत पूर्णपणे थांबलेली आहे. त्यांच्या आवाजामध्ये परत आलेला आत्मविश्वास पाहून मी भारावून गेले. ही पद्धत खूप सोपी आहे. झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोड घालून झाकून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या. त्यानंतर मेथीचे दाणे आणि अक्रोड चावून खा. जर तुम्हाला मधुमेह असेल तर मेथीच्या दाण्यांचे प्रमाण अर्धा चमचा इतकंच घ्या आणि अक्रोड कधीही न भिजवता खाऊ नका. ही पाककृती तुमच्या पायांना पुन्हा शक्ती देऊ शकते आणि कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत करते. जर तुम्ही ही पाककृती करून पाहण्यास इच्छुक असाल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुसऱ्या एका पाककृतीमध्ये काळे तीळ आणि मनुका हे एकत्र केले जातात. आयुर्वेदामध्ये काळे तीळ हाडांची सर्वोत्तम साथीदार मानले जातात. पाण्यात भिजवलेले गोड आणि गरम मनुकांसोबत सेवन केले जातात. हे पायऱ्यांच्या वेदना आणि अशक्तपणावरती एक अत्यंत प्रभावी उपाय ठरते. तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा तिप्पट जास्त कॅल्शियम आणि लोह असतं, जे हाडांची रचना मजबूत करतात आणि ओस्टिओपॉरोसिस वाढ मंदावतात. मनुका केवळ सुकलेले काळे द्राक्ष पोटॅशियम आणि बोरॉन समृद्ध असतात, जे शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढवतात आणि स्नायूंचे पेटके कमी करण्यास मदत करतात. तीळ रात्रभर भिजवल्याने त्यांची साल मऊ होऊन त्यामुळे त्यातील तेल आणि पोषक तत्वे बाहेर पडतात. यामुळे ते पचायला सोपे आणि अधिक प्रभावी बनतात. जर्नल ऑफ जेरियाट्रिक मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक नियमितपणे भिजवलेले काळे तीळ आणि मनुका खातात त्यांची हाडे मोडण्याचा धोका 50% कमी होतो. त्यांच्या पायांच्या स्नायूंची ताकदही सुमारे 30% सुधारलेली दिसते. अलाहाबादमध्ये 50 वर्षाचे श्री नारायण कुमार हे जे आहेत तर ते भेटायला आले. त्यांचे पाय अनेकदा लडखडत असत आणि त्यांना सतत पडण्याची भीती वाटत असे. त्यांनी निरागसपणे विचारलं की मी माझ्या लहान बागेमध्ये परत जाऊन माझी आवडती गुलाबाची फुले पाहू शकेन का? तर मी त्यांना ही पद्धत वापरून पाहण्याचा सल्ला दिला. अवघ्या 15 दिवसानंतर त्यांच्या मुलाने त्यांच्या बागेत उभं राहून हसतानाचा फोटो पाठवला. त्यासोबत कॅप्शनही होतं, बाबा मी आता काठीशिवाय बागेत 7 तासनतास काम करू शकतायत. हे दृश्य पाहून डोळे पाणावले. ही पद्धत खूप सोपी आहे.
2 चमचे काळे तीळ आणि 8 ते 10 मनुके एका भांड्यामध्ये स्वच्छ पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी प्या. नंतर तीळ व मनुका नीट चावून खा. तुम्हाला थोडासा गोडवा हवा असल्यास तुम्ही मधीचाही वापर करू शकता या मिश्रणात. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा.